बाजारात आंबे यायला लागले. आंब्याचा सीझन चालू झाला. कोकणामध्ये स्पेशली आंब्याचा सीझन चालू झाला आणि पिकला आंबा छान गोड रसाळ की त्याचे वेगवेगळे प्रकार बनवून खाल्ले जातात. आपण याच्या अगोदर रायतं बघितलं होतं आंब्याचं, म्हणजे ते डेली बनतात हे प्रकार, कारण आंबाच भरपूर असतो. दारासमोरच भरपूर झाडे असतात. आणि आज आपण खूप स्पेशल फेमस असा आंब्याचा शिरा बघतो, मँगो शिरा बघतो कसा बनवायचा. त्याच्यासाठी मी अर्धा कप तूप घेतलं आहे, प्युअर तूप घेतलं आहे. त्याच्यामध्ये 1 कप रवा मी छान असा तो लाल होईपर्यंत, गुलाबी होईपर्यंत परतून घेणार आहे. अर्धा कप तुपामध्ये मी अजून 2 टेबलस्पून तूप ॲड केलं आहे. खरं तर प्रमाण असं आहे, 1 कप रव्याला 1 कप तूप असं खरं तर प्रमाण आहे. पण खूप तुपकट नको आहे आणि त्याच्यामध्ये परत मँगोचा पल्प जाणार आहे, तर तो फार चिकट होऊ शकतो तूप मँगो असं जास्त झाल्यावर. त्यामुळे हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. परफेक्ट शिरा तयार होतो, लुसलुशीत आणि फुलतोही छान. गुलाबी रंगावर त्याला छान असं मीडियम टू हाय गॅसवर परतत राहायचं आहे. छान तो तूप त्याला सुटलं पाहिजे, म्हणजे दाना त्याच्या तुपामध्ये छान असा भाजला गेला पाहिजे. चिमूटभर त्याच्यामध्ये केशर घातलं आहे. केशर ऑप्शनल आहे, आवडीनुसार. प्युअर मँगोची टेस्ट हवी असेल तर केशर अवॉइड केलं तरी चालेल. वेलची जायफळ पण मी वापरलं आहे, तर तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही वापरलं तरी चालेल. आता बघा रव्याला तूप सुटत चाललं आहे आणि चांगला त्याला लाल रंग यायला पाहिजे. हा परतायला एक 5-7 मिनटं लागतात मीडियम टू हाय गॅसवर. त्याला झाराने छान हलवून परतून घ्यायचं. आता ह्या शिऱ्यामध्ये ना दूध नाही उकळतं वापरत, पाणी वापरतात. त्याच्यासाठी मी अंदाजे 2 कप पाणी एका गॅसवर उकळत ठेवलेलं ते ॲड केलं आहे. पाणी घालून हलवून झाकण ठेवलं आहे. 2 ते 3 मिनटं वाफ काढून घेतली आहे. त्याच्यानंतर अर्धा कप मँगो पल्प त्याच्यात ॲड करायचा आहे. छान तो एकजीव करून घ्यायचा मँगो पल्प आणि परत झाकण ठेवायचं 2 ते 3 मिनटं. हा शिरा बनवायला 12-13 मिनटं लागतात. 10 ते 12 मिनटात तयार होतो. आता छान एकजीव झालं. त्याच्यानंतर त्याच्यात आपण गूळ वापरणार आहोत चवीनुसार, आणि मी शुगर फ्री वापरते आहे. थोडं गूळ आणि थोडं शुगर फ्री. शुगर फ्रीचा जो बारका स्पून असतो ना, तो 3 मी स्पून त्याच्यात ॲड केला आहे. आणि आता झाकण ठेवताना गूळ वितळेपर्यंत वाफ काढून घेतली आहे. छान तो एकजीव करायचा आहे. छान फुलला पण आहे, मॉइस्ट पण, मऊ पण झाला आहे. परफेक्ट आपला शिरा तयार होतो. जास्त प्रमाणात असेल तर शिरा भाजायला थोडा वेळ लागतो. भाजलेला रवा घेतला तर तो अजून लवकर तयार होतो, म्हणजे झटपट होतो. वेलची जायफळ पावडर, मनुके, चारोळी, ड्रायफ्रूट्स तुम्ही आवडीनुसार, बदामाचे काप, पिस्त्याचे काप थोडे थोडे मी वापरले. ताता खाल्लेलं त्याची एक छान टेस्ट येते. मँगोचा तर फ्लेवर येतो, पण ड्रायफ्रूटचा पण एक फ्लेवर येतो. छान परतून परत झाकण ठेवून 2 मिनटं त्याला एक वाफ काढायचे की आपलं शिरा तयार आहे. त्याच्यानंतर वरून गार्निशिंग तुम्ही बदामाचे आणि पिस्त्याचे काप, परत मनुके ॲड करू शकता. आपला बघा मस्त मॉइस्ट परफेक्ट तयार झाला आहे. मँगोचा पल्प गोड होता, बाहेरून विकत आणलेला. मुळात त्याच्यात साखर होती, मग त्या अंदाजानुसार मी अर्धा कपापेक्षा कमी गूळ वापरला आहे. तुम्ही त्याचा तसा अंदाज घ्या. साधारण 1/4 किलो शिरा या प्रमाणात तयार होतो.